चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12च्या विद्यार्थ्यांचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मित्रांनो। लक्षात घ्या, आपल्या आवडत्या लक्षात घ्या आर्ट्सच्या फक्त आणि फक्त आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा सपोर्ट करणारा आपला एकमेव चॅनल आहे। तो फक्त आणि फक्त आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करतो। 10वी 12च्या आहे ते, पण लक्षात घ्या आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करणारा एकमेव आपला चॅनल। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या आता तुमचे काय असेल कमेंट बिमेंट फोन मेसेज काय फॉलोवर बिलर असेल त्या सगळ्यांमध्ये आता बघा मित्रांनो, शेवटचा पेपर आहे समाजशास्त्र। या समाजशास्त्रावरती सर IMP क्वेश्चन द्या, मॉकार क्वेश्चन द्या, मॉकार मार्क मिळू द्या। बरं ठीक आहे, मग यासाठी सगळ्यात पहिला फॉर्म्युला काय आपल्याला का जुन्या क्वेश्चन पेपर 2 + 1 3 म्हणजे काय, तुम्ही एकतर 2 किंवा अजून एक 3 अशा क्वेश्चन पेपर सोडवा, बाकीचं तुम्हाला काही करायची गरज नाही। बरोबर आहे। मग अशाच बघा मित्रांनो, आता आपण पहिली क्वेश्चन पेपर घेऊन आले 2025 चे क्वेश्चन पेपर घेऊन आले। यामध्ये कोणकोणते प्रश्न IMP होते किंवा कोणकोणते क्वेश्चन आले त्याचे उत्तर काय असणार आहे, आणि भविष्यामध्ये म्हणजे काय 11 तारखेला 11 का 13 ला जेव्हा आपला पेपर आहे तेव्हा याच्यामध्ये कोणकोणते IMP प्रश्न येतील हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो, नवीन असेल पटकन सबस्क्राईब करून द्या, कारण आपल्याला बघायचं आहे आता 12वीचा समाजशास्त्राचा पेपर आपल्याला बघायचा आहे बघा। आणि हा पेपर खूप व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत बघा, कारण खूप चांगला असा पेपर आहे। ठीक आहे, पहिला आता लगेच बघूया बघा, खालील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडा। वर्धमान महावीर हे जैन धर्मातील डॅश डॅश तीर्थंकर होते। कोणते होते तीर्थंकर? 24वे 22वे 16वे, तर याचं उत्तर आहे 24वे। काय असणार याचं उत्तर असणार 24वे, पर्याय क्रमांक 1। पुढे बघा, डॅश डॅश समुदायामध्ये दुय्यम प्रकारचे संबंध महत्त्वाचे असतात, ग्रामीण आदिवासी शहरी, तर काय असणार याचं उत्तर असणार आहे शहरी असणार का शहरी समुदायामध्ये दुय्यम प्रकारचे संबंध महत्त्वाचे असतात। म्हणजे दुय्यम म्हणजे काय, दोन्ही भागातील लोक पुढचे येतात कोणी राहतात सगळे एकत्र राहतात, त्याच्यामुळे भेदभाव होता कामा नये, सगळे एकमेकाने प्रेमाने हसून खेळून राहिले पाहिजे, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। पुढे बघा, ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर, लोक काय केले ग्रामीण भागाकडून गावाकडून आता काय केले शहराकडे चालले। बरोबर आहे, मग याला काय म्हणतात तर शहरीकरण म्हणतात, याला काय म्हणतात शहरीकरण म्हणतात, पर्याय क्रमांक 2। पुढे बघा, भारतातील लोकदलाची स्थापना या वर्षी झाली, कधी झाली रे बघा 1954 ला का नाही, 64 ला का नाही, तर कधी झाली 1974 ला भारतीय लोकदलाची स्थापना झाली। पुढे बघा, घरगुती हिंसा प्रतिबंधक कायदा साली पारित करण्यात आला, कधी आला 2005 साली घरगुती हिंसा प्रतिबंधक कायदा। घरगुती हिंसक म्हणजे काय, का सासूने सुन्याला मारणे, असे कुठं होणे, नवऱ्याने बायकोला मारणे, नवऱ्याला क्वार्टर घेऊन येणे, 90 हाणून दे, थोडीशी 90 कडून तरी देशी बिशी गावठी फुगा मारून येणे आणि बायकोला हाणामारी करणे। बरोबर ना, मग याच्या विरोधात मग हुंडा असेल, बाबा हुंडाच दिला नाही तू या घरच्यांनी, मग सासू सासऱ्याचे भांडणं असेल, नवऱ्याचे भांडणं असेल, का हुंडाच दिला नाही तू वगैरे, सासरा एक क्वार्टर हाणून कधी कधी असेल आणि हात स्वयंपाक खराट केला आळणी केला, याच्यावरून असे मोखार कुठे चालू असतील, तर याच्या विरोधात काय का घरगुती हिंसा प्रतिबंधक कायदा 2005 ला पारित करण्यात आला होता। ओके, पुढे बघा मित्रांनो, खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखून ती दुरुस्त करायची। तुम्हाला काय करायची, एक जोडी ओळखा चुकीची आणि तिला सही आन्सर योग्य आन्सर काय असणार योग्य उत्तर ते तुम्हाला लिहायचे। पहिला बघा दिलाय राजमार्ग हिंदू धर्म, बरोबर आहे। तीर्थंकर पारसी धर्म आहे का नाही, इतक्यात आपण बघितलं ना, ठीक आहे ना, इतक्यात वर्धमान महावीर हे जैन धर्मातील तीर्थंकर होते। तीर्थंकर कुठला धर्म आहे, जैन धर्म आहे, बरोबर ना। मग पारसी धर्म आहे का, तर नाही, हे उत्तर चुकीचं आहे। मग याचं योग्य उत्तर आहे जैन धर्म, म्हणजे याचीच उत्तर माग आहे बघा। ज्या पोरांनी आपलं डोकं परीक्षेला जाताना सोबत घेऊन गेले, नाही तर मग काहींचं डोकं घरी आणि तो नुसता शरीरात चाललाय, काय करेल ती, मला फोन करेल का नाही, पेपर झाले भेटेल का नाही, मग तिने काय मेसेज केला असेल, याच्याच डोक्याचा भोगा पोरांचा होतो, बरोबर का नाही। उत्तर हे तिथंच असतात बघा, आणि हे सगळे IMP आहेत हा, ठीक आहे ना। बघा काय असणार याचं उत्तर जैन धर्म। पुढे बघा दुसरा बघा, मुंबई झोपडपट्टी, बरोबर आहे, दिल्ली झुंगी झोपडी, नंतर कोलकाता दिले चेरी, कोलकात्याला चेरी का नाही बस्ती आहे, काय त्याला म्हणतात बस्ती, कोलकात्यात काय म्हणतात तर बस्ती। पुढे बघा, भाषेवर आधारित संघर्ष, काय दहशतवाद दिला, दहशतवाद असतो का नाही, त्याला म्हणतात भाषावाद म्हणतात। धर्मावर आधारित संघर्ष संप्रदाय, बरोबर, जातीवर आधारित जातीवाद, प्रदेशावर आधारित प्रदेशवाद, तर भाषेवर आधारित काय असतं तर याला काय दहशतवाद म्हणतात का नाही, तर याला भाषावाद म्हणतात। का एखाद्या ठिकाणावरची माणसं जर एखाद्या ठिकाणी आली तर त्या लोकांमध्ये भाषाच्या वादावरून काय भांडणं चालू असतात, मॅटर कुठाने चालू असतात। पण मला प्रामाणिकपणे सांगूशी वाटतं मित्रांनो, आता आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रात राहत असल्यामुळं भले बाहेरचे लोक आले किंवा
आले सगळे येतात, एखाद्या रोजगार नसल्यामुळं, कामाची सुविधा नसल्यामुळं, पैसा अडकामुळे आपण घरची आपली जबाबदारी आपण उचलत असतो, आय नो. पण आपण ज्या भागामध्ये शिकतो, ज्या भागाचा आपण आधार कार्ड काढतो का, जिथलं वोटिंग कार्ड काढतो, राशन कार्ड काढतो, तिथं राहतो, तर त्या भागाची मातृभाषा जी असेल ती आपल्याला आलीच पाहिजे. ती भाषा आपल्याला आलीच पाहिजे, शिकलं पाहिजे. का शिकलं पाहिजे? कारण आपल्या समाजातील आजूबाजूला त्या आजूबाजूच्या गोष्टी काय चालती, त्या लोकांमध्ये अजून आपण मिसळून राहू शकतो, प्रेमाने आदरतेने राहू शकतो, बरोबर का नाही? म्हणून आता महाराष्ट्रामध्ये आलो तर आपल्याला मराठी आलीच पाहिजे. का मराठी आली पाहिजे? जर आपल्याला इथं कायमस्वरूपी राज्य मराठी येणं गरजेचं आहे. आजूबाजूच्या लोकांसोबत संवाद चांगला असणं, एकमेकांशी प्रेमाने वागणे, आदरतेनं वागणे, एकमेकांच्या कल्चरमध्ये असेल. आता महाराष्ट्रामध्ये जे आपलं कल्चर आहे, आता वेगवेगळे सण होत आपले, या सणामध्ये समाविष्ट होऊन जाण्यासाठी, बरोबर का नाही, मराठी येणं गरजेचं. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, मराठी शिकून घ्या. ज्यांना येत नाही मराठी त्यांनी शिकूनच घ्या. कालच मराठी दिन, म्हणजे आपण मराठी राजभाषा गौरव दिन साजरा केला, बरोबर का नाही? या निमित्ताने काय का आपल्या आणि प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असणं गरजेचंच आहे. पण लक्षात घ्या, जिथं आपण एका दिवसासाठी गेल्यावरती, एका दिवसासाठी गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे नको आपण ती गोष्ट शिकवत नाही. पण जर आपण तिथं जॉब निमित्त आहे, कामानिमित्त आहे, आणि आपलं वर्षानुवर्ष आपण जर पिढ्यानपिढ्या जर तिथं गेल्या तर तुम्हाला तिथली भाषा आलीच पाहिजे. ओके, मग कुठले राज्य असू ते. चला पुढे बघूया. स्त्री चळवळ, लैंगिक समानता, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष 1975. बघा, टूवर्ड्स इक्वालिटी, भारतीय स्त्री दर्जा विषयक अहवाल, होम रूल चळवळ. याचं उत्तर बघा काय, होम रूल चळवळ असणार आहे. तर मार्गारेट कझन्स नाही का, नाही, तर याचं आन्सर असणार आहे अनी बेझंट. काय असणार आहे? अनी बेझंट हे त्याचं आन्सर असणार आहे. पुढे बघा, चरस मादक द्रव्याचे व्यसन, बरोबर. हिंसक चित्रपट, आंतरजालाचे व्यसन, बरोबर. सेल्फायटिस सिंड्रोम, अंमली पदार्थाचे व्यसन. तर लक्षात घ्या, सेल्फायटिस सिंड्रोम म्हणजे काय म्हणतात याला, तर तू पेपरला गेल्यानंतर तुझं ध्यान, आणि लक्षात घ्या आयडेंटिफिकेशन, हा पेपरला गेल्यानंतर तुझं ध्यान तुझ्या मोबाईलवर असतं. कोणी तुझा मेसेज केला असेल, तिचा चांगला मेसेज आला का नाही, काय नाही, काय असेल ते मेसेज आला का नसेल, कोणाचं काय कुठं झालं असेल, ही रील आली का नसेल, ती रील आली का नसेल, परीक्षेचा अभ्यास टाकून तू मोबाईल खपाखप रील पाहतो, इकडं तिकडं मेसेज करते, ती तिकडं जेवण दाबून हाणून बसलेले असते, आणि हा म्हणतो मी तुझ्याशिवाय जेवू शकत नाही, तुझ्याशिवाय मी जेवणच करणार नाही. असे जे कुटाणे करतात आणि त्याला मोबाईलचं व्यसन लागतं. त्याला काय, मोबाईलचं व्यसन लागतं. लोक फुगा मारते, क्वार्टर मारते, बरोबर ना, 90 हाणते, आणि तू काय करतोय, दिवसभर लोकांच्या पोरींसंग, लोकांच्या टिंब सोबत तुम्ही काय करतो, चॅटिंग करतो. याला कॉल कर, मेसेज कर, बिनकामी करतो. त्याला काय म्हणतात, सेल्फायटिस सिंड्रोम असे म्हणतात. म्हणजे काय, मोबाईलचे व्यसन, सोशल मीडियाचे व्यसन, इंस्टाग्राम, फेसबुक काय असेल ते, व्हॉट्सअप अशाचे व्यसन हे काय असतात, तर सेल्फायटिस सिंड्रोम असतात. याच्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये क्वेश्चन हा येतोच, कुठं ना कुठं क्वेश्चन हा येतच असतो. पुढे बघा, देशी दारू मद्याचे व्यसन, बरोबर ना, देशी परवडत नाही म्हणून देशी घेतली, हाणली, क्वार्टर. आला घरी, पोरीचा अभ्यास आहे, पोराचा अभ्यास आहे, पोरगा 10वी-12ला आलाय तरी हा क्वार्टर घेऊन हाणतो बिंदास, बरोबर ना. कधी कधी ढाब्यावरती पोराला घेऊन येतो, कधी कधी ढाब्यावरती पोराला सांगतो का चल माझ्यासोबत गाडी चालवतो, मी जाऊया आपण तिकडं, हा तिकडं क्वार्टर मारते, पोराला सांगते, पोरग बघते तुझ्याकडं, आणि काही वर्षात तेच पोरग 90 हाणाय शिकतोय. मग हा बोलतो का माझं पोरग बिघडलं. अरे भिकार चोटा दलिंदरा, तुला लाज नाही वाटते का, जेव्हा तू तुझ्या पोराला त्या ढाब्यावरती घेऊन गेला, तू 90 हाणाय जायचा तिकडून, तुझ्या पोराला सोबत न्यायचा, तुझ्या पोरानं पाहिला, बाप करेगा वैसाही बेटा करेगा ना, बापानं केलं ते पोरगा करणार ना, मग तुझा पोरा वाया जाणार का नाही. तर लक्षात घ्या, सुधारण्याची काळाची गरज आहे भाऊ. ठीक आहे, पुढचं बघा, चौकटीत दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा ओळखून व दिलेल्या विधानासमोर पुन्हा लिहा. ओके, बघा, पहिला दिले, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरोबर आहे. आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. पुढे बघा, आदिवासी समुदायातील पवित्र वने याला काय देवराय म्हणतात, देवराय म्हणतात. जसं की आमच्याकडं आपल्या काय म्हणतो, वरस म्हणतो, वर्सोय म्हणतो, वर्षीचं झाड असेल, त्याच्यानंतर पिंपळ असेल, बरोबर का नाही, असे खूप सारे झाड ते आपल्याकडं, काय पिंपळ वगैरे आपण म्हणतो, वड वगैरे म्हणतो, अशी खूप सारे झाड आहेत, वृक्ष वगैरे आहेत का, त्याची पूजा केली जाते, बरोबर का नाही. म्हणजेच काय, थोडक्यामध्ये देवराय काय म्हणतो आपण, का त्या झाडांना तोडायचं नाही, काय त्या झाडांना तोडायचं नाही. आता आमच्यामध्ये म्हणजे आम्ही स्वतः वरस हे झाड कधीही तोडत नाही, कधी हाताना कोयत्याना त्याच्यावरती अजिबात एखाद्या हत्याराने त्याच्यावरती घात करत नाही. लक्षात घ्या, त्याला देवराय असे म्हटलं जातं. पुढे बघा, अर्जित दर्जा, काय अर्जित दर्जा,
अर्जित दर्जा म्हणजे काय, उच्च दर्जा, एकदम चांगलं, त्याला एकदम चांगली किंमत, समाजामध्ये चांगली किंमत, बरोबर आहे. आता ऑलरेडी राहिली नाही, या समाजातील लोकांनी, राजकारणाच्या लोकांनी त्याची किंमत पार पार भिडून टाकली. आणि काही असे मोकार असे कुठेतरी जॉबला जुन्या काळामध्ये इकडे तिकडे पैसे भरून संस्थेवरती 20-25 लाख कुठेतरी भरून कामाला लागले ती, अशा लोकांनी इज्जत घालून टाकली ती. तर हे काय अर्जित दर्जा काय असणार, तर हा शिक्षक असणार आहे. का शिक्षक समाजाला घडत असतो. पण काही ठिकाणी पैसे देऊन काय दलिद्र लागले, त्याला पायथागोरसचा पी येईना आणि कर्ण वर्ग येईना, तो झाला गणिताचा मास्तर. अशी कुठाने आता खूप ठिकाणी झाली होती. यामुळे समाजाचं नुकसान होतं. सगळ्यांना विनंती आहे का प्रामाणिकपणे शिकवा, प्रामाणिकपणे पोरांचा विकास घडवा. ओके, चला. अर्जित दर्जा काय, शिक्षक. पुढे बघा, उत्पादन प्रक्रियेतील यांत्रिकीकरण म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी यांत्रिकीकरण म्हणजे काय, औद्योगिकरण. तुम्ही एखाद्या ठिकाणी फॅक्टऱ्या आणल्या, मोकार फॅक्टऱ्या आणल्या, त्याच्यामध्ये ही प्रोडक्शन केला, त्या याचं केला, बॅगा काय असेल ते बनवलं, आणि बाहेरून लोक आले आणि आजूबाजूच्या ज्या लोकांनी जमिनी दिल्या, ज्या लोकांच्या आजूबाजूच्या जमिनी असतील किंवा आजूबाजूचा परिसर असेल, ते लोक कामाला नाही असेल तर काहीतरी हेल्पर, आणि बाहेरून कुठेतरी लोक आले आणि ते डायरेक्टली झाले मॅनेजर कुठेतरी सुपरवायझर काहीतरी झाले, बरोबर का नाही, त्याला औद्योगिकरण म्हणतात. आणि आता हेच चालू आहे, सध्या हेच चालले. आणि ज्यांना नोकऱ्या भेटल्या त्यांनाही टिकवता येईना, हे झालं ती. ज्यांना काम भेटलं ते म्हणतं एवढाच पगार येईन, एवढंच येईन, वटी करा, नाईट करा. आणि त्याच्यानंतर मग जे लोक करतात बिचारे, त्यांचं काही दिवसांना प्रमोशन होतं. पण आपली लोक लागली का आपलं कुठाने सोडत नाही, 90 पाय याच्या पाय त्याच्या जॉब हा निघून जातो. अशी खूप कारण आहे. पुढे बघा, स्त्रियांचा कनिष्ठ दर्जा. काय, स्त्रियांचा कनिष्ठ दर्जा म्हणजे काय राहतं, लक्षात घ्या, पितृप्रधान पद्धती. काय, पितृप्रधान पद्धती म्हणजे काय, पुरुष फक्त पुरुषांना काय करावं, मोकार कुठाने करावं, याला घेऊन फिर, त्याला घेऊन फिर, याच्यासोबत फिर, इड फिर, काही नाही. दिवसभर मोकार हिंडावं, पारावं, बसावं, तिकडे पत्ते हानीत बसावं, पत्ते पिसत बसावं, काही घेणं नाही. पोरीनी महिलांनी काय करावं, बिचारीने फक्त घरात राहावा, चूलमूल सांभावा, शिक्षण नाही, काही नाही. जुन्या काळात जायचं. आताही काही ठिकाणी तेच आहे. नवरा घरात बोललं का महिला स्त्रियांनी बोलायचं नाही, तिचं तोंड बंद करायचं, तो नवरा म्हणत तो करायचा. नवरा बाहेर मस्त छानशी क्वार्टर मारून इकडे तिकडे विणार, आणि बिचारी बायको आहे घरामध्ये त्रास सहन करणार. ती फक्त काम करायचे, हा मोकार हुनाडक्या मारत बसणार, मोकाऱ्याला सोडून देणार, बरोबर ना. पितृप्रधान, फक्त पुरुषांचेच विचार चालणार. ठीक आहे. बघा, आता पुढे बघायचे आपल्याला मित्रांनो, पुढचा क्वेश्चन बघायचे. चला, इथपर्यंत व्हिडिओ जर बघत असाल तर सबस्क्राईब करायचे. काय करायचे, सबस्क्राईब करावंच लागणार आहे तुम्हाला, कारण मी पुढचे व्हिडिओ टाकणारच नाही. जर सबस्क्राईब नाही केलं तर पुढचे व्हिडिओ येणार नाही तुम्हाला. ठीक आहे ना, कारण आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना आपणच सपोर्ट करतो. ठीक आहे ना, लक्षात घ्या. सपोर्ट करण्याचं कारण तुम्ही आमचे विद्यार्थी, आणि मला वाटतं इच अँड एव्हरी स्टुडंट महाराष्ट्राचा आपला घडलाच पाहिजे. जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण काम करणार. ठीक आहे ना, सबस्क्राईब करून द्या मित्रांनो पुढच्या वेळेसाठी. बघा, अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधाने पुन्हा लिहा. बघा, निर्जीव वस्तूंचे पूजन करण्याच्या पद्धत. निर्जीव म्हणजे काय, आपण सजीव निर्जीव म्हणतो ना. निर्जीव आपल्याकडे काय म्हणतो, आपण दगड म्हणतो, बरोबर आहे. दगड, डोंगर, लाकूड, अशा खूप साऱ्या आता निर्जीव वस्तू येते, बरोबर ना. फळा बिळा काहीतरी असेल, हातेरे बितेरे असेल, मोकार, अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडे, पेन असेल, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात का निर्जीव, बरोबर आहे. मग त्या गोष्टीचं काय करणं, पूजन करणं, त्याला जीवात्मवाद म्हणतात का नाही, त्याला चेतनावाद म्हणतात. त्याला काय म्हणतात, चेतनावाद असे म्हटलं जातं. पुढे बघा, सर्व धर्म समभाव ही संकल्पना एकता दर्शवते. तर एकता म्हणजेच काय, समानता दर्शवते. काय दिसते, समानता दर्शवते. पुढे बघा, 1996 साली नवीन आर्थिक धोरण स्वीकारण्यात आलं. कधी आलं, 1996 ला का नाही राजांनो, कधी आलं तर 1991 ला हे धोरण काय आलं, तर लक्षात घ्या, धोरण स्वीकारण्यात आलं होतं, बरोबर आहे. ठीक आहे. पुढे बघा, कावेरी नदीवर सरदार वल्लभभाई सरोवर प्रकल्प उभारण्यात आला नाही. कावेरी नदी का तिथं नाही, तिथं काय असणार, तर नर्मदा नदी. कोणती नदी, तिथं नर्मदा नदी आहे. पुढे बघा, वृद्धत्व ही कृत्रिम प्रक्रिया आहे का नाही, नैसर्गिक. एखाद्याला म्हातारा करता येईल का, लगेच करणार का म्हातारा, नाही. गोष्टीमध्ये होतो, बरोबर ना. गोष्टीमध्ये काहीतरी कोण मारला, ओम भट स्वाहा, माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर, होईल होतं का तसं, फक्त पिक्चर मध्ये, आता नाही. बाहेर होईल का, असं नाही होणार आहे. वृद्धत्व, एखाद्याला म्हातारपण येणं, हे काय एक नैसर्गिक गोष्ट आहे, नॅचरल गोष्ट आहे, बरोबर आहे. ही काय तर एक नॅचरल गोष्ट म्हणजे नैसर्गिक गोष्ट आहे. पुढे बघा, खालील विषयावरती टिपा लिहा. तुम्हाला काय करायची, टिपा लिहायची. बघा, पुरुषार्थ, भारतातील विविधता, अंगीकृतकरणाची वैशिष्ट्ये, बरोबर आहे. ह्या सगळ्या आणि सगळ्या तुम्हाला गोष्टी काय करायच्या मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला स्पष्ट करायचे ते. मग आता यामध्ये लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट बघा, आता
का पुरुषार्थ म्हणजे काय या विषयावर तुम्हाला विचार मांडायचे. आता भारतातील विविधता, भारतामध्ये विविधता कोणकोणते आपल्याला लक्षात घ्या. आता लक्षात अगोदर पुरुषार्थ समजून घ्या. पुरुषार्थ म्हणजे काय का बाबा लिंग वर्णापासून सुरू गोष्ट होतात, लग्नापासून जबाबदाऱ्या, काम धंदा, पैसा अडका या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. बरोबर आहे. नंतर काय भारतातील विविधता. आता भारतामध्ये कोणकोणत्या विविधता ती का भारतामध्ये धर्म असेल, जात असेल, पंथ असेल, भाषा असेल, जेवण असेल, संस्कृती असेल, खाणं पिणं आपण म्हणतो बरोबर ना, कल्चर असेल, इतिहास असेल, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काय वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला आढळून येतात. बरोबर आहे. प्रत्येक भागानुसार तिथं गेलं वेगळी भाषा, इकडे आल्या वेगळी भाषा, तिकडचं जेवण वेगळं, इकडचं जेवण वेगळं. बरोबर ना, अशा प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये असतात. मग ते तुम्हाला काय करायचं स्पष्ट करते. पुढे बघा खालील मध्ये फरक स्पष्ट करा. कोणतेही तीन बघा. आदिम समुदाय आणि शहरी समुदाय. आदिम म्हणजे काय का जुन्या काळातील समुदाय. काय आदिम समुदाय म्हणजे काय जुन्या काळातील समुदाय, त्याला आदिवासी समुदाय असे म्हणतात. आदिवासी समुदायामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जमाती मोडतात. बरोबर आहे. डोंगर दऱ्या इकडे आपली वस्ती असते. वस्तीमध्ये काय निसर्गाचे संरक्षण करणं, निसर्गाला वाचवणं, जंगल जमीन वगैरे पाणी असतं त्याचं संरक्षण करणं, त्याला वाचवणं, त्याचा उपयोग करून स्वतःचा उदरनिर्वाह करणं. बरोबर का नाही. अशा प्रकारे आता शहरामध्ये काय होतं, शहरामध्ये थोडंसं झाड आलं आतमध्ये रस्त्यात आलं लगेच कापून टाकलं, लगेच जंगल तोड केली, जमिनी विकून टाकल्या, लगेच जमिनी विकून टाकल्या, जंगल तोड केली, लगेच बिल्डिंग उभारल्या. अशा प्रकारचा शहरी समुदाय असतो. बरोबर का नाही. आपल्याला काय करायचं का आदिम समुदाय आणि शहरी समुदाय यामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो फरक स्पष्ट करायचा. पुढे बघा ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम धर्म दोघा धर्मातला काय फरक आहे तो आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण. ठीक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील महिला चळवळ आणि स्वातंत्र्यानंतर काळातील महिला चळवळ. आता स्वातंत्र्य काळाच्या म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरच्या महिलांच्या चळवळी आणि स्वातंत्र्यानंतरच्या महिलांच्या चळवळी आता तुम्हाला बघायच्या. आता जुन्या काळामध्ये बरोबर ना, जुन्या काळामध्ये आता काय करायचं, म्हणजे लहान लेकराला स्त्रिया काय करायच्या आपल्या पदराखाली घ्यायच्या, पदराखाली घेऊन मायेने त्याच्यावर थापटायच्या त्याच्यानंतर त्याला मायेने काय करायचं जीव लावायच्या, प्रेम करायच्या. आता तसं नाही राहिलं. बरोबर ना. आता ना आई पदराखाली मुलाला घेऊ शकते, ना त्याला झाकू शकते, ना त्याला सांभाळू शकते, ना त्याच्याकडे नीट लक्ष देऊ शकते. बरोबर का नाही. ना त्याला चांगले संस्कार करू शकते. कारण आता आईचा जो आईचा पदर आहे आता पदर निघून गेला, कारण आता आईच्या ड्रेसला पदरच राहिला नाही. या पदरामुळे काय झालं का वेगवेगळ्या. आता जुन्या स्त्रिया कशा होत्या, जुन्या चळवळी कशा होत्या, स्वातंत्र्यानंतरच्या काळात चळवळी कशा होत्या याचा तुम्हाला फरक स्पष्ट करा. आता रील स्टार झाल्या. आता काय झाल्या रील स्टार झाल्या. आता रील स्टार झाल्या. विनाकारण उठायचं युट्यूबला कुठंतरी इंस्टाग्रामला मोकार विनाकारण नाचत बसायचं. बरोबर का नाही. बघा वैयक्तिक समस्या, सामाजिक समस्या, वैयक्तिक समस्या आणि सामाजिक. स्वतःची समस्या, तुझा प्रॉब्लेम आहे, तुला अभ्यास होत नाही, तुझं लक्ष लागत नाही, ती वर्गात नाही आली का तुझं लक्षच लागत नाही, हा तुझा प्रॉब्लेम आहे. आणि समाजामध्ये काय आजूबाजूचा प्रॉब्लेम आहे का एखादं पाणी नाही आलं, नळाला पाणी नाही आलं, त्याच्यानंतर पाऊस नाही पडला, मग शेतकरी राजा असेल आपल्या शेतकरी राजाला शेतीमध्ये आपण म्हणतो का शेतीमध्ये उत्पन्न कमी आलं, हमीला भाव नाही मिळाला. बरोबर का नाही. पाणी पीक करपून गेलं, पीक जळून गेलं, पाणी नाही राहिलं, दुष्काळ पडला. या सामाजिक काय याला सामाजिक समस्या असे म्हणतात. याला टिक मार्क करून घ्या. सगळ्यांना पाठांतराच्या मागे लागायचं. पहिलं ठीक आहे ना, लक्षात घ्या. पहिलं दुसरं चौथं आणि पाचवं. ठीक आहे. चला पुढे बघा खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. बघा पहिला दिलाय आश्रम व्यवस्था, संप्रदायवाद, शहरीकरण. या तुम्हाला संकल्पना स्पष्ट करायच्या. आता आश्रम व्यवस्था करा. नंतर संप्रदायवाद म्हणजे काय असतो का एखाद्या याच्यावरून कुठल्या तरी संप्रदायावरून कोणाकोणाचे भांडणं असतात. बरोबर ना. काही ना काही असतात. माझीच प्रथा श्रेष्ठ आहे, माझीच श्रेष्ठ आहे आणि मी श्रेष्ठ आहे. ठीक आहे ना. मग याच्यामध्ये फायदा कोण करतात तर राजकारणी. कोण करतात तर याच्यामध्ये फायदा राजकारणी लोक चांगला फायदा उचलतात. दोन चांगल्या मोठमोठ्या लोकांमध्ये भांडणं जातात, चांगल्या मोठमोठ्या समुदायामध्ये, संप्रदायामध्ये, धर्मामध्ये, जातीमध्ये भांडणं जातात आणि मतं घेऊन भिकारचोट आपल्याकडून काय करतात का मतांची भीक मागून स्वतःच्या घरची पोळी भाजतात, स्वतः गाडी बंगले घेतात आणि आपले गरीब पोरं एकमेकांसोबत लढत राहतात. बरोबर का नाही. सुधारण्याची काळाची गरज आहे. शहरीकरण, शहराकडे आलं तुम्ही जॉबला गेला, फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट नाईट बिट्या मारल्या मस्तपैकी, कशा प्रकारे शहरीकरण झालं तुम्हाला स्पष्ट करायचं. पुढे बघा आता मित्रांनो खाली संकल्पना चित्र पूर्ण करा. जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये काय, खासगी उद्योग चालू करणे किंवा मिळवणे, त्यामधून नफा मिळवणे, आधुनिकीकरण करणे, तत्वाची उदारता. याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजूनही 4 पॉईंट देऊ शकता. टिक मार्क करून घ्या. ठीक आहे. खाली सत्य किंवा असत्य आहे ते कारण स्पष्ट करा. कोणते दोन. वसाहतकालीन राजवटीचा भारतीय समाजावर महत्वपूर्ण लक्षणीय प्रभाव पडला. आता वसाहतीकरण कोण झाले, ब्रिटिश लोक आले, डच आले, फ्रेंच आले. बरोबर ना. गोरे सोजिरे इंग्रज आले ना का नाही. मग आपल्याकडे येऊन राहायला लागले. त्यानंतर काय झालं
काय लोकांनी आपापल्या वसाहती म्हणजे काय आपापली कुठेतरी जागा निर्माण केली, कुठेतरी राहिले, मग लोकांवरती वर्चस्व निर्माण केले, मग त्यांच्यावर शारीरिक प्रभाव पाडला. म्हणजे शारीरिक म्हणजे काय, त्याच्यावरती त्यांच्याकडून कष्ट काबाड कष्ट करून गेल्यानंतर मानसिक दबाव टाकला, एखादी हीच प्रथा करा तेच प्रथा करा. आपण काय केलं सगळं, महात्मा ज्योतिराव फुले यांचा शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक वाचा, तुम्हाला नक्की कळेल का आपला खरा दुश्मन कोण होता. बरोबर ना, आपण काय केलं पाहिजे. मग अशा वेगवेगळ्या वसाहती आपल्यामध्ये आल्या, त्याच्यावरून काय झालं, आपल्याला त्याचा प्रभाव पडला. समाज सुधारकांनी भारतीय समाजात बदल घडून आणला. येस, ऑफकोर्स घडून आणला. इतकंच सांगितलं तुम्हाला काय का महात्मा ज्योतिराव फुले यांनी का आपल्या समाजामध्ये खूप सारा बदल घडून आणला. ज्या लोक शेतकऱ्यांचा गुलाम, शेतकरी गुलाम कोणाचे झाले, इंग्रजांचे झाले का त्या लोकांचे झाले का, धर्म जाती पंथ वगैरे याच्या नावाखाली लोकांना काय केलं का टाकलं. हे केल्याशिवाय, एखादी पूजा केल्याशिवाय तुझं काहीच होणार नाही, होऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये खूप साऱ्या असतील. संत गाडगे महाराज असतील, त्याच्यानंतर आपण बघितलं सावित्रीबाई फुले असतील, नंतर छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, बरोबर का नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशा खूप साऱ्या काय का खूप सारे असे समाज सुधारकांनी काय केलं का आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये बदल घडून आणला. बरोबर आहे. आधी क्रांतिकारक राघोजी भांगरे, धरती आबा बिरसा मुंडा देखील असतील, असे खूप सारे वीरांगना वगैरे असतील, खूप सारे अशा आपल्याकडे बघा आपण का या थोर समाज सुधारकांनी का आपल्या समाजामध्ये बदल घडून आणला. महात्मा गांधीजी असतील, ठीक आहे. बघा असे खूप सारे का नाव आता घेत बसत. आता लेक्चर आपलं थांबत. पण बघा, तंत्रज्ञान हे नेहमीच सामाजिक प्रगतीसाठी उपयुक्त नसते. बघा, तंत्रज्ञान हे उपयुक्त असतं म्हणून थोडक्यात त्याला बनवून नेहमीच असते का, नसते. ठीक आहे ना, त्याचं उत्तर असताना चूक असणार. पहिले दोन बरोबर, शेवटचा चूक. पुढे बघा, खाली उतारा वाचून त्या दिलेल्या प्रश्नाची उत्तरे. आता उतारा सगळ्यात पहिले काम करायचा, उतारा वाचायचा. उतारा काय करायचा, वाचन करायचं नीट, कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. तिने काय आणलंय, हे आणलंय, कोण मायाक पाहतंय, काय कोण कुठून काढते, हे कुठाने करायचं नाही. उतारा एकदा डोळे व्यवस्थित उघडून, कान बिन काय आपले सगळे जेवढे बॉडी पार्ट असतील, डोकं घरी असतं, पटकन डोक्याला अर्जंट बोलायचं, नीट उतारा वाचून घ्यायचा. काय दिले बघा, सर्व शिक्षा अभियान SSA हा भारत सरकारचा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे. हा कार्यक्रम राबवण्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी 1993-94 मध्ये पुढाकार घेतला व त्यानंतर 2002-1 मध्ये हा कार्यक्रम पूर्णतः कार्यरत झाला. या कार्यक्रमामध्ये शिक्षण हा मूलभूत अधिकार मानला गेला. अशा प्रकारे उतारा नीट वाचायचा, व्हिडिओ थांबवा किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढा, व्हिडिओ उतारा पूर्ण वाचून घ्या, नंतर प्रश्नाकडे. पहिला प्रश्न बघा, सर्व शिक्षा अभियान उपयुक्त आहे असे तुम्हाला का वाटते. बघा, का तुम्हाला वाटतं, याच्यासाठी काय काय तुम्हाला केले, तर लक्षात घ्या महत्वाची गोष्ट का 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण केलं म्हणून वाटतंय का, हे तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं. पुढे बघा, माध्यान्ह भोजन योजना विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थित चालना देते. काय करते का, माध्यान्ह म्हणजे काय काय, मुलांना शाळेमध्ये जेवण, मुलांना शाळेमध्ये काय केलं का जेवण दिलं तर, बरोबर का नाही. म्हणजे काय बघा, का शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी मोफत माध्यान्ह भोजन, मिडल मील म्हणतो, काही संकल्पना असं झाली, म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका यासारख्या स्थानिक संस्थांकरता राबवली जाते. मग अशांमध्ये आले, मग मुलांना भोजन देणे सक्तीचे आहे, म्हणजे यामध्ये दररोज उत्तम पोषक जेवण मुलांना देणे आवश्यक आहे, बरोबर का नाही. ह्या गोष्टी तुम्हाला काय करायचं, समर्थन करायचं, म्हणजे ह्या खूप चांगल्या गोष्टी आहेत, बरोबर का नाही. पण आता काय झालं, आश्रम शाळा असेल, कुठेतरी असेल, त्याचे पोयामधले शेंगदाणेच गायब, पोयामधल्या मिरच्याच गायब, हळदच गायब केली. लोकांना जर एखादा नाश्ता दिला असेल, बरोबर, एका पुलाव बिलाव दिला असेल, त्यातून कोण काय शिरा दिला असेल, शिरामधले मनुकेच गायब, केळच गायब, दूधच गायब, असा आता भ्रष्टाचार सगळीकडे होत आहे, बरोबर का नाही. आता फक्त हे काय कागदोपरी राहिलेले. आता तर लक्षात घ्या, याच्यामध्ये भ्रष्टाचारी लोकांनी सुधारणा काळाची गरज आहे. पुढे बघा, आपले व्यक्तिगत मत प्रतिसाद नोंदवा. एकता मूल्याच्या दृष्टीने भारतातील शालेय गणवेशाचे महत्व काय. एकता मूल्याच्या नुसार शालेय गणवेश म्हणजे काय, आपण जो म्हणतो ना शाळेतला ड्रेस म्हणतो आपण मुलांचा, शाळेत गेल्यानंतर काय असेल तो ड्रेस असेल, बुटा असेल, शूज असेल, कपडे वगैरे, बेल्ट, टाय, काय या गोष्टी का कंपल्सरी असाव्यात, बरोबर ना. याच्यावरती तुमचं महत्व तुम्हाला वर्तवायचे किंवा लिहायचे. बघा, पुढचं दिलंय, पर्यावरणीय अभ्यासक्रमामुळे तुमच्या वर्तनावर काही परिणाम झाला आहे का. शाळेत तुमच्याकडून प्रोजेक्ट तयार करून गेले, प्रकल्प तयार करून गेले, मग शाळेत तुम्हाला शिकवलं, काय शिकवलं, झाडे लावा, बरोबर का. याची त्याची वाट लावण्यापेक्षा झाडे लावा, झाडे सांगितलं तुम्हाला जगवा, झाडे तुम्हाला जगवायचे. नुसतं 2-3 फोटो नाही करायचे. राजकारणी लोकांनी, मोठ्या लोकांनी नुसतं यायचं, बिचारे पोराकडून खड्डा उकरायचा आणि तू बिना मातीत हात माखवल्याचा एक फोटो लिहायचा आणि लिहिणार, मी पर्यावरण दिनानिमित्त 2-4 झाडं लावली. तर असं कार्यक्रम करायचा नाही, झाडे लावायचे आणि ते जगवायचे ती, बरोबर का नाही. पण पोराने आता काय कार्यक्रम चालू केलाय, झाडे लावणारे दुसरे, त्याला जगवणारे दुसरे, बरोबर का नाही. आणि त्याच्यावरती जीव लावणारे, प्रेम करणारे दुसरे. पण तुम्ही काय करू लागलं, या झाडांखाली बसून प्रेम करू लागले.
काय केलं तुम्ही, या झाडांखाली बसून प्रेम करू लागले. इडं कुठंतरी कुठं झाला का नाही आपल्याला, इडं तरी कुठं झालं, इथं सुधारण्याची गरज आहे ना आपल्याला. बघा काय का पर्यावरण अभ्यासक्रमामुळे तुमच्या वर्तनावर परिणाम झाला. आम्हाला प्रदूषण कळलं की बाबा झाडं तोडल्यामुळे प्रदूषण होतं, बाकीच्या फॅक्टरीमुळे याच्यामुळे प्रदूषण होतं. आपल्याला मग पर्यावरण आपण वाचवलं पाहिजे, वॉटर वाचवलं पाहिजे, बरोबर का नाही, पाणी वाचवलं पाहिजे, झाडे लावली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळल्या. टिक मार्क करून घ्या. ग्रामीण समूहातील समस्याची चर्चा करा. गावामध्ये लय समस्या आहे, एवढ्या समस्या का पाठीभर समस्या. पाणी नाही नळाला, नळच नाही काही ठिकाणी, पाणीच प्यायला मिळत नाही, गटाराची सोय नाही, लाईटीची सोय नाही, काहीच नाही. रस्ते एवढे खड्डे खराब आहे, चंद्रावर जेवढे खड्डे ती त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट खड्डे रस्त्यावर झाले. ती एखादा गाडी चालू गेला का तो इकडे होतो, दवाखान्याची सोय नाही, अँब्युलन्स वेळेमध्ये येत नाही, डॉक्टर नाही, काही नाही. अशा खूप साऱ्या समस्या होत्या. ग्रामपंचायत लोकांनी खड्ड्याचे पैसे खाले, रस्त्याचे पैसे खाले, घरकुलाचे पैसे खाले. ज्याला घर आहे, ज्याच्याकडे गाडी बंगला आहे, त्याच्याकडे 2-3 घरकुल, आणि ज्याला काहीच नाही, झोपडी, एखादं झाप म्हणतो आमच्याकडं, ज्याला झाप आहे म्हणजे एखादी छोटीशी झोपडी, त्याला घरकुलच नाही, ज्याला गरज त्याला घरकुलच नाही. असे खूप सारे कुटाने होऊन गेले. ती गावाकडे मोकार समस्या आता होऊन गेली ती, बघा. ठीक आहे ना, हे समस्या तुम्हाला येतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणे विषद करा, ही समस्या सोडण्याची उपाययोजना करा. शेतकऱ्यांना बिचारे शेतकरी काय का हमी भाव मिळत नाही, नीट पिकाला भाव मिळत नाहीये, पाऊस पडत नाहीये, शेतीसाठी पाणी नाहीये, कर्ज माफ होत नाहीये. या खूप साऱ्या गोष्टीमुळे डोक्यावरती कर्जाचा भार आला आणि बिचारे शेतकरी आपले आत्महत्या करतात. पण मला सांगू वाटतं का, लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, मी स्वतः देखील शेतकरी आहे. ती का आयुष्यामध्ये आत्महत्या करण्याचा हा शेवटचा पर्याय नसतो. आपल्या पाठीमागं कोणी ना कोणी आपल्या पाठीमागं असतं, पत्नी असते, मुलं बाळ असतात, भाऊ बहीण कोणी ना कोणी असतं. त्यांच्याकडे बघणं आपल्याला काळाचा गरज आहे. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आपला प्रॉब्लेम आहे किंवा एखादी समस्या आहे त्याला आपण काय करू शकतो, मात करू शकतो. जीव दिल्यानंतर ती समस्या मिटत नाही, उलटा त्या समस्याचा भार हा आपल्या मागे असणाऱ्या मुलगी असेल, मुलगा असेल, पत्नी असेल, आई वडील असतील, कोणीतरी यांच्यावरती येत असतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या का, मरणाशिवाय शेवटचा पर्याय मरण नाही येतं. लक्षात घ्या, जगायचं मित्रांनो, त्याला सामना करायचे, कष्टातून उभं राहायचे आणि सामना करून आपल्या मुलाबाळांचं शिक्षण त्यांना मोठं करायचं. लक्षात घ्या, ठीक आहे ना. तर यावरती मित्रांनो तुम्हाला काय शेतकऱ्याच्या आत्महत्येची कारण लिहायचे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज पेपर जो बघितलाय तो पेपर होता आपला समाजशास्त्राचा. अत्यंत म्हणजे मनाला लागणारा असा पेपर आहे का. मी याच्यावरती 100% तुम्ही कमेंट करा, नका करू, पण मी याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे दुसरा क्वेश्चन पेपरचा. कारण हा विषय असा आहे का तो मनाला खरंच लागतो. समाजातील सत्य मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न असतो. ठीक आहे, आय होप व्हिडिओ आवडला असेल तर चांगला एकदा सबस्क्राईब करून द्या. पुढचा व्हिडिओ तुमच्या जवळ भेटेल. आणि मनापासून जर आपलं शिकवणं तुम्हाला आवडत असेल तर एकदा कमेंट करा राजांनो. ओके, तुमच्यासाठी नक्कीच पुढचे व्हिडिओ देखील बनवत येते. आता लक्षात घ्या, हिस्ट्री जिओग्राफीचे व्हिडिओ आपण बनवले होते त्याचेही टाकून दिले. ठीक आहे ना. आता याचा अजून एक समाजशास्त्राचा जेव्हा पेपर जवळ येईल त्याच्यावरती अजून 2-3 दिवसांना अजून याच्यावरती एखादा व्हिडिओ बनवायचा 100% माझा प्रयत्न असतो. ओके, आजच्या विद्यार्थ्यांना खूप सारा आपण सपोर्ट केलेला आहे. ठीक आहे ना. काय वाटतं मित्रांनो, एक तुमचं छोटंसं मत माझ्यासाठी कमेंट नक्की करा. ठीक आहे, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चलो मिळते ब्रेक के बाद. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.